गेल्याच वर्षी श्रद्धा वालकर केसने चांगलीच खळबळ उडाली होती। एका कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या मुंबईच्या या तरुणीची तिच्याबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या आफताब पुनावालने केलेल्या हत्येने सगळ्यांची झोप उडाली। आपल्या गर्लफ्रेंडची हत्या करून तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करून आफताबने त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला होता। ही केस जेव्हा उघडकीस आली आणि त्याबद्दल नवनवीन माहिती समोर येऊ लागली तेव्हा लोकांना 90च्या दशकात दिल्लीत घडलेल्या अशाच एका हत्याकांडाची आठवण झाली। 90च्या दशकात दिल्लीमध्ये एक अशी केस समोर आली ज्यानंतर तब्बल वर्षभर तिथल्या लोकांनी तंदूरमधील चमचमीत पदार्थ खाणंच बंद केलं होतं। इतकंच नव्हे तर हॉटेलमध्ये जायचा विचार करण्याआधी दिल्लीतल्या लोकांच्या मनात धडकी भरायची। ही केस म्हणजे दिल्लीतील कुप्रसिद्ध तंदूर हत्याकांड। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दलच जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी श्रेया अरुण, गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे। दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये घडलेल्या या घटनेने केवळ राजधानीच नव्हे तर सारा देश हादरला होता। सत्तेची धुंद ही माणसाला कोणत्या मार्गावर नेते याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे तंदूर केस। युवा काँग्रेसच्या एका नेत्याने त्याची कुकर्म लपवण्यासाठी केलेली धडपड आणि त्यातूनच उघडकीस आलेल्या या तंदूर हत्याकांडाबद्दल आपण आज सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। सुशील शर्मा हा 90च्या दशकातील युवा काँग्रेसचा एक अत्यंत पैसावाला आणि तितकाच मगरूर नेता। त्याने स्वतःच्या पत्नीचा केलेला खून आणि तो लपवण्यासाठी अवलंबलेला बिभत्स मार्ग यामुळेच खरं तर तंदूर केसची सर्वात जास्त चर्चा झाली। खरं तर देशातील कोणत्याही राजकीय पक्षाच्या अगदी सामान्य कार्यकर्त्याच्या कॉलरला हात घालणं हे पोलिसांना बऱ्याचदा महागात पडतं। पण 90च्या दशकात अशाच एका कर्तबगार पोलीस अधिकाऱ्याच्या चातुर्यामुळे हे प्रकरण उघडकीस आलं। एका रात्री दिल्लीतील अशोकनगर परिसरात कॉन्स्टेबल अब्दुल नजीर कुल्लू हे आपल्या साथीदारांसोबत पेट्रोलिंगवर गेले होते। त्यावेळी त्यांचं लक्ष नजीकच्या बगिया रेस्टॉरंटमधून उठणाऱ्या आगीचा लोळ आणि धुराकडे गेलं। कदाचित हॉटेलला आग लागली असावी असा अंदाज त्यांनी वर्तवला आणि त्यांनी लगेच तिथे धाव घेतली। पण जेव्हा ते हॉटेल जवळ पोहोचले तेव्हा एक वेगळंच चित्र त्यांच्या समोर उभं होतं। आपल्या जळणाऱ्या हॉटेलकडे बघत युवा काँग्रेसचे नेते सुशील शर्मा शांतपणे उभे होते। हीच गोष्ट अब्दुल यांच्या पोलिसी नजरेला खटकली आणि त्यांना हे प्रकरण काहीतरी वेगळं असल्याचा संशय आला। सुशील यांनी काहीतरी थातूरमातूर कारण देत पोलिसांना हटकण्याचा प्रयत्न केला। अब्दुल यांनी हॉटेलच्या आत जाऊन चौकशी करण्याबद्दल विचारताच सुशील शर्माने त्यांना विरोध केला। एकूणच हे प्रकरण काही साधं नसल्याचा अंदाज नजीब यांना आला आणि त्यांनी तिथून काढता पाय घेण्याचं फक्त नाटक केलं आणि हॉटेलची मागची बाजू गाठत मागची भिंत ओलांडून त्यांनी हॉटेलमध्ये प्रवेश केला। त्यावेळी हॉटेलचा एक कर्मचारी केशव कुमार हा तिथल्याच एका तंदूर जवळ उभा राहून काहीतरी जाळत असल्याचं त्यांना दिसलं। तो कर्मचारी आग विझवण्याऐवजी ती आणखी भडकवत होता। अब्दुल यांनी त्याला याबद्दल विचारल्यावर त्यानेही मालकाप्रमाणेच पक्षाचे बॅनर जाळत असल्याचं कारण दिलं आणि ते पुन्हा पोलिसी मेंदूला पटणारं नव्हतं, कारण ती गोष्ट जाळण्यासाठी मोठमोठ्या बरण्या आणि बटर यांचा वापर केला जात होता। नजीब यांनी थोडं जवळ जाऊन निरखून पाहायचा प्रयत्न केला तर त्यांना आतमध्ये एखादा प्राणी जाळत असल्याचा संशय आला। अखेर थोड्याच वेळानंतर त्या तंदूरमध्ये जाळणारे मानवी हात आणि पाय हे नजीब यांच्या दृष्टीस पडले आणि त्यांनी तो अर्धवट जाळलेला मृतदेह बाहेर काढण्यासाठी जीवाचं रान करायला सुरुवात केली। नजीब यांचे हे प्रयत्न पाहून केशवने पळ काढायचा प्रयत्न केला। या प्रकरणाची चौकशी झाली तेव्हा तो जळणारा मृतदेह सुशील शर्माच्या पत्नीचा असल्याची बाब उघडकीस आली आणि या केसने एक भयानक वळण घेतलं। आपली पत्नी नैना सहानी हिचे एका दुसऱ्या व्यक्तीबरोबर शारीरिक संबंध असल्याचा संशय सुशील शर्माला आला होता आणि या संशयातूनच तिचा खून झाला असल्याचं त्याने स्पष्ट केलं। 2 जुलै 1995 रोजी राहत्या घरी आपल्या पत्नीवर गोळ्या झाडून सुशील शर्माने आपल्या पत्नीची हत्या केली। उलट्या काळजाच्या सुशील शर्माचा क्रूरपणा इथवर थांबला नाही तर त्याने तिच्या शरीराचे तुकडे केले। नैनाच्या या तुकडे केलेल्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी सुशीलने केशवची मदत घ्यायचं ठरवलं। भविष्यात या गुन्ह्याचा पत्ता कुणालाच लागू नये यासाठी हा मृतदेह जाळणं हा एकच पर्याय त्याच्यापुढे उरला होता। स्वतःच्याच हॉटेलमधील एका तंदूरमध्ये या दोघांनी हा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला, पण कर्तव्यदक्ष पोलिसांच्या मदतीने या नराधमांचं हे कुकर्म समोर आलं। खुद्द अब्दुल नजीब यांनी या घटनेमागील दाहकता आणि क्रौर्य याबद्दल सांगितलं होतं। अब्दुल नजीब यांना संशय आल्यानंतर सुशील शर्माने बाहेरच्या बाहेरच पळ काढला होता। हे प्रकरण उघडकीस आलं त्याच्या एका आठवड्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून ताब्यात घेतलं।
ही केस कोर्टात उभी राहिली आणि उच्च न्यायालयाने सुशीलला फाशीची शिक्षा सुनावली। पण त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली तेव्हा मात्र न्यायालयाने दिलेल्या निकालात स्पष्ट करण्यात आलं की सुशील शर्माचा गुन्हा हा समाजाच्या विरोधात नसून पत्नीशी असलेल्या तणावपूर्ण नात्यातून घडलाय आणि 2013 मध्ये सुशील शर्माची फाशी रद्द करून त्याला आजन्म कारावासाची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाकडून सुनावण्यात आली। परंतु 2018 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयातर्फे सुशील शर्माला जेलमधून सोडवण्यात आलं। 23 वर्ष शिक्षा भोगून झाल्यावर त्याच्यात आमूलाग्र असा बदल झाल्याने त्याला सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता। आज जरी सुशील शर्मा बाहेर येऊन साईबाबा आणि दुर्गा मातेवर असलेल्या विश्वासाबद्दल बोलत असला, आज जरी त्याच्यातला बदल दिसत असला तरी त्याच्यातील विकृत मानसिकतेचा आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा समूळ नाश झाला असल्याचं कुणीच खात्रीशीरपणे सांगू शकत नाही। आज या घटनेला कित्येक वर्ष उलटून गेली तरी दिल्लीच्या रहिवाशांच्या मनात कधी ना कधी याबद्दल भीती दाटून येतेच। आता आज दिल्लीकर तंदूरच्या पदार्थांवर यथेच्छ ताव मारून त्यांचा आस्वाद घेतात, पण याच तंदूरची एकेकाळी त्यांच्या मनातही भीती बसली होती। गुन्हेगारी विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।